चला गुड मॉर्निंग. बघा, जी सरळ सेवा भरतीची जाहिरात आहे 2023 ची, ठीक आहे. विविध पदांच्या जाहिराती आलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तलाठी आहे, सहकार विभाग आहे, वनरक्षक, ठीक आहे, जिल्हा परिषदच्या विविध जागा ज्या आहेत वेगवेगळ्या, ठीक आहे, आरोग्य सेवक आहे, कृषी सेवक आहे, त्याच्यानंतर वनरक्षक आहे, बरोबर आहे, सहकार खाता आहे, त्याच्यानंतर उत्पादन शुल्काच्या जागा आहेत. ह्या अशा विविध सरळ सेवेद्वारे ज्या वेगवेगळ्या परीक्षा घेतल्या जातात TCS कडून, बरोबर आहे. तर या सर्व परीक्षांसाठी आपल्याकडे बॅच सुरू झालेली आहे अगदी अल्प फीजमध्ये 1199 रुपयामध्ये, ठीक आहे. तुम्हाला या सर्व भरतीची परिपूर्ण तयारी इथे बोर्डेस करिअर अकॅडमीवर, ठीक आहे, उपलब्ध आहे. आपल्या मित्रांना हे तुम्ही सांगायचं आहे. ओके. त्याच्यानंतर आज आपण बघा TCS आणि IBPS पॅटर्नच्या नेमका प्रश्न कसे विचारले जातात, ठीक आहे. प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण त्याच्यामध्ये बघणार आहे मराठीवरचे. ओके. मग आपण सुरुवात करूया आणि हे प्रश्न बघितल्यानंतर तुम्हाला एकंदरीत लक्षात येईल की TCS मध्ये नेमके कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, प्रश्न विचारण्याची पद्धत काय आहे, त्यानंतर प्रश्न जे आहेत, ठीक आहे, यांची डेप्थ किती आहे, किती सखोल प्रश्न, संकल्पनात्मक असतात का, ठीक आहे, संकल्पनात्मक कशा प्रकारे प्रश्न असतात, त्याच्यानंतर ज्याला आपण उपयोजनात्मक म्हणतो अप्लाइड क्वेश्चन्स, ते कशा प्रकारे असतात, आणि नेमके कोणकोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात, ठीक, कोणत्या टॉपिकवर जास्तीचा भर आपल्याला द्यावा लागेल, ठीक आहे. या सर्व गोष्टीची कल्पना तुम्हाला या PYQs मधून येत असते. आणि म्हणून हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत हे बघणं अत्यंत अत्यंत महत्त्वाचं असते. कारण कुठलीही एक्झाम ज्या वेळेला होते त्यावेळेला मागच्या परीक्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत, ठीक आहे, हे पेपर सेट करणारे बघतच असतात आणि त्यावरूनच नवीन पेपर सेट करत असतात, ठीक आहे. आणि त्यामुळे आपण हे पाहणं, त्याचं विश्लेषण करणं हे अत्यंत उपयुक्त ठरते, ठीक आहे, आपल्याला सक्सेसपर्यंत पोहोचण्यासाठी, ठीक आहे. तर वेळ न घालवता आपण एका एका प्रश्नाला सुरुवात करणार आहे. आणि हे प्रश्न अभ्यासताना आपण इतरही त्या संबंधित काही ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे की जेणेकरून त्या प्रकारचे प्रश्न आले तर तुम्हाला त्याचं उत्तर देता यावं, ठीक आहे. बघा, पहिला प्रश्न, खालील शब्दाचा विग्रह करा. हा प्रश्न समासावरचा आहे, ठीक आहे. कशावरचा प्रश्न आहे हा? समासावरचा. म्हणजे समास हे जे प्रकरण आहे हे आपल्याला व्यवस्थित करणं आवश्यक आहे, हे तुमच्या लक्षात येईल. मग आता याच्यावरचा त्यांनी जो शब्द दिलेला आहे सामासिक, तो आहे चहा पाणी, ठीक. चहा पाणी या शब्दाचा आपल्याला विग्रह करायचा आहे. आणि मग त्यांनी पर्याय दिलेले आहेत: चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ, चहा किंवा पाणी, चहा आणि पाणी यापैकी नाही. तर लक्ष द्या, चहा पाणी हा जो शब्द आहे तर या शब्दामध्ये चहा आणि पाणी ही दोन पद या सामासिक शब्दाची आहेत. असं जरी असलं तरी चहा पाणी याचा अर्थ चहा आणि पाणी असाच होत नाही मित्रांनो, ठीक. तर चहा पाणी या शब्दामध्ये त्या संबंधित त्या लेवलच्या, ठीक आहे, त्या दर्जाच्या इतरही आणखी काही गोष्टींचा समावेश होतो. म्हणजे तुम्हाला कोणी चहा पाण्याला बोलावलं तर फक्त चहा आणि पाणीच देतात असं नाही, तर चहा, पाणी, सोप, सुपारी, बिस्किट, बरोबर आहे. मग हे त्या लेवलचे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये समाविष्ट असतात. आणि म्हणून याचा विग्रह करताना चहा, पाणी व फराळाचे इतर पदार्थ हा त्याचा योग्य काय आहे, विग्रह आहे. तुम्ही असं पण करू शकता, चहा, पाणी व इतर तत्सम पदार्थ, ठीक आहे. किंवा तुम्ही असा पण विग्रह करू शकता, चहा, पाणी इत्यादी. मग हा जो प्रकार आहे समासाचा हा आहे समहार द्वंद्व. त्याला समहार द्वंद्वाचं उदाहरण आहे, समहार द्वंद्व समासाचं हे उदाहरण आहे. आणि समहार द्वंद्व समासामध्ये जे सामासिक शब्दामध्ये दोन पद दिलेले असतात त्या पदासारख्या इतरही तत्सम पदार्थांचा त्याच्यामध्ये समावेश होतो, समाविष्ट असतात. आणि म्हणून त्याला समहार द्वंद्व समास असे म्हणतात, ठीक आहे. चहा किंवा पाणी असं करता येणार नाही आपल्याला, किंवा हे न्यूनत्वबोधक उभयान्वय जर आपण वापरून विग्रह केला असेल, ठीक आहे, तर तो वैकल्पिक द्वंद्व समासाचं ते उदाहरण असते. आणि आणीचा उपयोग केला असेल, आणि, व, अन, मी यासारख्या समुच्चय बोधक प्रधानत्व सूचक उभयान्वयाचा उपयोग करून जर आपण एखाद्या
सामासिक शब्दाचा विग्रह केला असेल, ठीक आहे, द्वंद्व समासाच्या, तर त्याला इतरेतर द्वंद्व म्हणतात. आणि इत्यादी, तत्सम पदार्थ, ठीक आहे, यांचा वापर करून जर आपण एखाद्या द्वंद्व समासाच्या सामासिक शब्दाचा विग्रह केला तर तो जो आहे तो समाहार द्वंद्वमध्ये येतो आणि म्हणून 1 नंबरचा पर्याय आपलं उत्तर आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, खाली दिलेल्या शब्दाचा अनेक वचनी शब्द सांगा. काय करायचं आपल्याला? अनेक वचन. म्हणजे आपल्याला लिंग वचन हे जे प्रकरण आहेत हे सुद्धा अभ्यासणं अत्यंत जरुरी आहे. यासाठी काही फार अभ्यास वेगळा करावा लागत नाही. तरी पण काही शब्द असे असतात की जे आपल्या वापरामध्ये कमी प्रमाणात असतात. अशा शब्दांविषयी तुम्हाला इथे प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, मग याचे काही नियम पण आहेत. मग ते नियम बद्दल सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे. मग वाडा, मग आपल्याला माहिती आहे व्यवहारामध्ये आपण म्हणतो की हा वाडा आहे, बरोबर आहे ना. आणि कोल्हापूरमध्ये अनेक शाहू महाराजांचे वाडे आहेत. म्हणजे वाडा एक असेल तर एक वचनी, आणि अनेक जर वाडे असतील, ठीक आहे, अनेक, तर आपण त्याला काय करतो? वाडे. आणि मग इथे एक नियम असतो की आकारांत पुल्लिंगी जर शब्द असेल, ठीक आहे, तर त्याचं अनेक वचनी रूप जे आहे ते एकारांत होते. घोडा, घोडे, वाडा, वाडे, अशा प्रकारे. मग हे शब्द जरी व्यवहारातले आपल्या लक्षात आले की घोडाचं घोडे होते माहिती आहे आपल्याला, वाडाचं पण वाडेच होणार. ते एकारांत. आकारांत जर आहे पुल्लिंगी शब्द तर त्याचं अनेक वचन जे आहे ते एकारांत होते. अशा प्रकारचा तो नियम आहे. मग हे नियम लक्षात ठेवल्यापेक्षा आपल्या व्यवहारातले शब्द जरी लक्षात ठेवले तरी आपल्याला तो नियम लक्षात येतो. ओके, आणि म्हणून 1 नंबरचा पर्याय त्याचं उत्तर असेल. ठीक आहे, वाडाचं वाडा, वाडी, वाड असं काही होणार नाही. ओके, नेक्स्ट. खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ठीक, मी तुम्हाला वारंवार सांगत असतो की शब्दसमूह हा महत्वाचा भाग आहे. कारण भाषा जर तुम्हाला भाषिक कौशल्य शिकायचे असतील तर शब्दसंग्रह हा अत्यंत महत्वाचा असतो. त्याशिवाय तुम्हाला ते भाषिक कौशल्य आत्मसात होत नाही, बरोबर आहे. आणि मग कोणतीही परीक्षा असेल त्याच्यामध्ये शब्दसमूह हा महत्वाचा भाग असतो, महत्वाचा आपल्या सिलेबसचा पार्ट असतो. ठीक आहे, आणि मग TCSच्या एक्झाम मध्ये सुद्धा समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, शब्दसमूहाबद्दल एक शब्द, अलंकारिक शब्द, यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. ओके, मग आता बघा इथे आपल्याला देव या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखायचा आहे. ठीक आहे, तर देव म्हणजे राक्षस होणार नाही, असुर होणार नाही, कारण असुर म्हणजे सुद्धा राक्षस. असुर म्हणजे सुद्धा काय? राक्षस. ठीक आहे, आणि दैत्य म्हणजे सुद्धा राक्षस. हे राक्षसाला समानार्थी शब्द आहेत. राक्षस, असुर, दैत्य. ठीक आहे, मग भगवंत हा शब्द इथे आपल्याला देवाला समानार्थी शब्द आहे. याशिवाय सूर म्हणजे देव. ठीक आहे, हे पण लक्षात ठेवायचं. सूर म्हणजे देव आणि असुर म्हणजे राक्षस. ठीक आहे, तर देव या शब्दाला इथे सूर शब्द आपल्याला दिलेला नाही आणि म्हणून भगवंत हा एकमेव शब्द आहे जो देव या शब्दाला समानार्थी आहे. नेक्स्ट, मग हे जे शब्द आहेत हे शब्द आपल्याला वारंवार वाचावे लागतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये शिकवण्यासारखं फारसं काही नसते. जर वारंवार आपण वाचले तर हे शब्द आपल्याला लक्षात राहतात. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. खालील वाक्याचा काळ ओळखा. ठीक आहे, म्हणजेच तुमच्या लक्षात येईल की काळावर सुद्धा TCSच्या एक्झाम मध्ये प्रश्न विचारले जातात. हे जे सर्व प्रश्न आहेत हे माडाचा जो पेपर आहे, ठीक आहे, TCSने माडा, ठीक आहे, या माडाच्या पेपरमध्ये विचारलेले सर्व प्रश्न आहेत. मग यावरून तुम्हाला अंदाज येतो. ठीक, कारण सिलेबस जे आहे, बरोबर आहे, माडाच्या एक्झाम्स असतील, महानगरपालिकेच्या एक्झाम्स असतील, तलाठी असेल, वनसेवक असेल वगैरे, ठीक आहे, तर त्याचा पॅटर्न बहुतेक सारखा आहे. ठीक आहे, आणि प्रश्न विचारण्याची पद्धत सुद्धा सारखी आहे आणि टॉपिक जे आहेत ते टॉपिक सुद्धा ठराविक टॉपिकवर त्यांनी जास्त भर दिलेला असतो. मग तुम्हाला यावरून लक्षात येते, बरोबर आहे. मग काळ जे आहेत या काळाचा इत्यंभूत अभ्यास आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. मग आता आपण या वाक्याचा काळ ओळखू. वाक्य दिलंय की राजू उद्या गावी जाईल. ठीक आहे, आणि एकदम सिंपल आहे की जाईल याचा अर्थ आहे भविष्य काळ आहे. कोणता काळ आहे? भविष्य काळ आहे. ठीक आहे, आणि म्हणून याचं उत्तर काय येणार? भविष्य काळ. लक्षात घ्या, बरोबर आहे. चालू वर्तमान काळामध्ये काय असते? वर्तमान काळी क्रिया दाखवलेली असते आणि ती क्रिया अपूर्ण असते, पूर्णतेच्या बेतात असते, चालू असते. चालू भूतकाळामध्ये भूतकाळ दाखवलेला असतो आणि भूतकाळामध्ये ती क्रिया अपूर्ण आहे, ठीक आहे, पूर्णतेच्या बेतात आहे अशा प्रकारे दाखवलेलं असते.
आणि साधा भूतकाळ जो आहे तर या जे क्रियापद आहे ते भूतकाळी असते. इथे जाईल हे भविष्यकाळी क्रियापद आहे आणि म्हणून इथे साधा भविष्यकाळ होतो, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. राजू उद्या गावी जाईल हे काय साधा भविष्यकाळ. मी का बरं साधा भविष्यकाळ म्हटलं इथे एक लक्षात घ्या की जर साधा काळ असेल मग तो साधा वर्तमान असेल, साधा भूतकाळ असेल, साधा भविष्यकाळ असेल. सिंगल क्रियापद असते, एकेरी क्रियापद असते, म्हणजे साध्या काळामध्ये संयुक्त क्रियापद नसते. लक्षात ठेवायचं, संयुक्त क्रियापद जर असेल एखाद्या वाक्यात तर तो साधा काळ नसतो. बरोबर आहे. मग इथे सिंगल क्रियापद आहे आणि ते क्रियापद भविष्यकाळी आहे आणि म्हणून भविष्यकाळ, साधा भविष्यकाळ. ठीक आहे, हे त्याचं उत्तर आहे. पर्यायात साधा जरी दिला नसलं तरी आपल्याला माहिती असणं जरुरी आहे. ओके, नेक्स्ट प्रश्न क्रमांक 5. खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द सांगा. ठीक आहे, समानार्थी विचारला होता, विरुद्धार्थी पण विचारला. गोड. ठीक आहे, मग या गोडच्या विरुद्धार्थी सॉरी कडू. ठीक आहे, चविष्ट येणार नाही कारण चविष्ट म्हणजे काही गोड नाही. गोड ही चवीपैकी एक चव आहे. बरोबर आहे. आणि शास्त्रीय दृष्ट्या बरोबर आहे तिखट ही चव नसते, हे पण लक्षात ठेवा. ठीक आहे, मग मधुर हे पण होणार नाही. रुचकर, रुचकर म्हणजेच गोड, पण आपल्याला रुचकर म्हणजेच गोड ज्याच्यामध्ये रुची आहे. ठीक आहे, पण आपल्याला गोड याचा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आणि म्हणून त्याचा विरुद्धार्थी शब्द येणार कडू. काय येणार? कडू. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. भीमाने बकासुरास मारले. भीमाने बकासुरास मारले या वाक्याचा प्रयोग ओळखा. ओके, प्रयोग ओळखायचा आहे आपल्याला. म्हणजेच प्रयोगावर सुद्धा प्रश्न विचारतात आणि जर तुम्हाला प्रयोग ओळखता येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमचा शब्दांच्या जातीचा अभ्यास व्यवस्थित झालेला आहे. कारण प्रयोग ओळखण्यासाठी तुम्हाला कर्ता ओळखता यायला पाहिजे, कर्म ओळखता यायला पाहिजे, तुम्हाला विभक्ती ओळखता यायला पाहिजे, तुम्हाला क्रियापदाचे प्रकार ओळखता यायला पाहिजे. ठीक आहे, ह्या गोष्टी जर तुम्हाला येत असतील तर तुम्हाला प्रयोग सहज अगदी वाक्य वाचल्या वाचल्या ओळखता येत असतो. ठीक आहे, मग बघू आपण या वाक्याचा प्रयोग काय. भीमाने बकासुरास मारले. लक्ष द्या, इथे मारणारा भीम आहे म्हणजे हा कर्ता आहे. हा काय? कर्ता. बकासुरास मारले, बकासूर हे कर्म आहे. ठीक आहे, आणि मारले हे क्रियापद तृतीय पुरुषी, एकवचनी आणि नपुंसक लिंगी आहे. काय? तृतीय पुरुषी, एकवचनी, नपुंसक लिंगी. सर कसं ओळखायचं की मारले तृतीय पुरुषी, एकवचनी, नपुंसक लिंगी आहे? मारला पुल्लिंगी क्रियापद, मारली स्त्रीलिंगी क्रियापद, मारले नपुंसक लिंगी. एकाला मारले तरी मारले, दोघांना मारले तरी मारले, हजारांना मारले तरी मारले, म्हणजे इथे एकवचनी तृतीय पुरुषी नपुंसक लिंगीच आहे. ओके, आणि मग इथे लक्षात घ्या कर्त्याला प्रत्यय आहे. कर्तरी प्रयोगामध्ये कर्त्याला कधीच प्रत्यय नसतो, त्यामुळे हा कर्तरी प्रयोग होणार नाही. कर्माला प्रत्यय आहे, कर्त्याला तृतीयचा प्रत्यय आहे. बरोबर आहे, आणि कर्माला सप्रत्यय आहे. कर्माला लागलेला सलाते सलानाते प्रत्यय द्वितीयेचा असतो. आणि लक्षात घ्या कर्त्याला प्रत्यय आहे त्यामुळे कर्तरी प्रयोग होणार नाही, कारण कर्तरी प्रयोगामध्ये कर्ता प्रथमा विभक्तीत असतो. कर्माला प्रत्यय आहे त्यामुळे कर्मणी प्रयोग होणार नाही, कारण कर्मणी प्रयोगामध्ये कर्म प्रथमा विभक्तीतच असते. इथे कर्म द्वितीया विभक्तीत आहे, मग कर्तरी होत नाही आणि कर्मणी होत नाही. याचा अर्थ हा प्रयोग आहे भावे प्रयोग. याचा अर्थ काय? भावे प्रयोग. ठीक आहे, आणि म्हणून मी सांगितलं तुम्हाला प्रयोग ओळखायचा असेल तर तुम्हाला कर्ता, कर्म, क्रियापदाचा प्रकार ओळखता यायला पाहिजे आणि विभक्ती ओळखता यायला पाहिजे. इथे कर्त्याची विभक्ती तृतीय आहे, कर्माची विभक्ती द्वितीय आहे. कर्त्याला आणि कर्माला प्रत्यय असणे हे केवळ भावे प्रयोगाचंच लक्षण आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. ठीक आहे, आता विधानार्थी वाक्य जे असतात हे होकारार्थी असू शकतात, नकारार्थी असू शकतात. बरोबर आहे ना, पण विधानार्थी वाक्य हे उद्गारार्थी किंवा प्रश्नार्थी कधीच नसते, हे लक्षात ठेवायचं. मग आता बघा, विधानार्थी म्हणजे काय? ज्या वाक्यातून आपण एखादं विधान करतो, एखादी गोष्ट सांगतो, ठीक आहे, तर त्याला विधानार्थी वाक्य म्हणतात. मग आता केवढी उंच आहे ही टेकडी, हे जे वाक्य आहे हे उद्गारार्थी वाक्य आहे, कारण इथे केवल प्रयोगी
किंवा उद्गारार्थी चिन्ह वापरलेलं आहे. केवळ प्रयोगी अव्ययाचा उपयोग केलेला असेल तरी ते उद्गारार्थी असते आणि उद्गारार्थी सॉरी चिन्ह जरी इथे असलं तरी त्याला आपण उद्गारार्थी म्हणणार. मग आता याचं विधानार्थी करताना लक्षात ठेवायचं की या वाक्याचा अर्थ बदलता कामा नये. ठीक आहे, आणि याला आपल्याला प्रश्नार्थी वगैरे करावा लागणार नाही, त्याच्यामध्ये प्रश्न विचारलेला नाही. केवढी उंच आहे ही टेकडी हे म्हणताना आपण हे का बरं म्हणतो, तर ही ती टेकडी जी आहे ती फार उंच असते, म्हणून ही टेकडी फार उंच आहे हे त्याचं योग्य उत्तर आहे. केवढी उंच आहे ही टेकडी असं म्हणता येणार नाही, कारण हे प्रश्नार्थक झालं ऍक्च्युअली. बरोबर आहे ना. केवढी उंच टेकडी आहे ही पण प्रश्नार्थक आहे, केवढी उंच हे पण प्रश्नार्थक आहे, हे दिसतेच आपल्याला प्रश्नचिन्हावरून. पण ही टेकडी फार उंच आहे असं, एखादी टेकडी उंच बघितली तुम्ही तर केवढी उंच आहे ही टेकडी असं आपण उद्गार काढतो आणि मग ते उद्गारार्थी वाक्य आहे आणि हे त्याचं विधानार्थी वाक्य आहे. ठीक आहे, हे विधानार्थी वाक्य होकारार्थी पण आहे. विधानार्थी वाक्य होकारार्थी पण असू शकते, नकारार्थी पण असू शकते. ओके, मग याचं उत्तर काय असणार आहे आपलं 3 नंबरचा पर्याय. ठीक आहे, म्हणजे आपल्याला इथे वाक्याचं रूपांतर हा घटक सुद्धा अभ्यासणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे, वाक्याचे प्रकार माहिती असायला पाहिजे, वाक्याचं रूपांतर करता यायला पाहिजे आपल्याला. ठीक आहे, विधानार्थी, होकारार्थी, नकारार्थी, प्रश्नार्थी, उद्गारार्थी. बरोबर आहे. याशिवाय केवळ वाक्य, मिश्र वाक्य, संयुक्त वाक्य ओळखता आली पाहिजे, त्यांचं रूपांतर करता यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. प्रश्न क्रमांक 8, खालील शब्दाचा समानार्थी शब्द सांगा. ठीक आहे, पुन्हा समानार्थी शब्द. मी तुम्हाला आधीच सांगितले की शब्दसंग्रह हा कुठल्याही परीक्षेचा महत्वाचा भाग असतो. शब्दसंग्रह हा कुठल्याही परीक्षेचा महत्वाचा भाग असतो. ओके, आणि म्हणून तुम्हाला इथे पुन्हा समानार्थी शब्द विचारलेला आहे चंद्र. ठीक आहे, मग आपला नेहमीच्या परिचयाचा शब्द आहे. वरुण म्हणजे चंद्र नाही. ठीक आहे, वरुण राजा म्हणतो ना आपण, पाऊस. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर शशी म्हणजे चंद्र. शशी म्हणजे काय, चंद्र. आदित्य म्हणजे सूर्य आणि भास्कर म्हणजे सुद्धा सूर्य. हे सर्व सूर्याला समानार्थी शब्द आहेत दोन्ही. ठीक आहे, आणि वरुण राजा म्हणतो आपण. ठीक आहे, पाऊस. बरोबर आहे ना, पावसाचा राजा. ठीक आहे, आणि वरुण राजा रुसला म्हणतो ना आपण, पाऊस आला नाही की. मग शशी, ठीक आहे, हे चंद्राला समानार्थी शब्द आहे. ठीक, मग चंद्राला अनेक समानार्थी शब्द आहेत. रजनीनाथ, ठीक आहे, शशी आहे, शशांक आहे. लक्षात आलंय का. तर समानार्थी शब्द आपल्याला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे, वारंवार त्यावर प्रश्न विचारले जातात. एकापेक्षा जास्त प्रश्न सुद्धा TCSच्या एक्झाम मध्ये समानार्थी विरुद्धार्थी शब्दावर आलेले तुम्हाला आढळून येतील. ठीक आहे, नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला काय म्हणतात. आता हा अगदी सिंपल क्वेश्चन आहे आणि सिंपल जरी असला तरी इथे गडबड जर केली आणि असा प्रश्न जर तुमचा चुकला, मित्रांनो एवढा सिंपल प्रश्न जर तुमचा चुकला, ठीक आहे, तर तुम्हाला रिझल्ट बघण्याची गरज नाही, हे लक्षात घ्या. कारण स्पर्धा परीक्षेमध्ये सर्वांना जे येते ते आपल्याला यायलाच पाहिजे, सर्वांना जे येत नाही तेही आपल्याला यायला पाहिजे, मग आपण पुढे राहतो इतरांच्या. बरोबर आहे. मग इथे लक्षात घ्या की एखाद्या नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो, ठीक आहे, त्याला आपण विशेषण म्हणतो. कारण विशेषण हे कुठल्या तरी नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते आणि विशेषण ज्या नामाबद्दल विशेष माहिती सांगत असते त्या नामाला आपण विशेष्य म्हणतो. म्हणजे तुम्हाला इथे असंही म्हणता येईल की विशेषण हे विशेष्याबद्दल माहिती सांगत असते आणि ते विशेष्य मग कुठलं तरी नाम असते. मग विद्यार्थी काय करतात, विशेष नाम, विशेषण, सामान्य रूप, सामान्य नाम यामध्ये सुद्धा कन्फ्यूज होतात. आणि कन्फ्यूज का होतात, तर त्यांनी ते समजून घेतलेलं नसते, संकल्पना क्लिअर नसतात. ठीक आहे, मग एखाद्या नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा, विशेष माहिती सांगणारा शब्द जो असतो तो काय करतो, त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्या नामाची व्याप्ती मर्यादित करतो. अशा विकारी शब्दाला आपण काय म्हणतो, विशेषण म्हणतो. ठीक आहे, अगदी सिंपल क्वेश्चन आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 10, पुन्हा खालील वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. बघा, वाक्य रूपांतरावर 2 प्रश्न आले, समानार्थीवर 2-3 प्रश्न आलेले दिसतात तुम्हाला. मग यावरून तुम्हाला एक अंदाज येतो की आपल्याला नेमकं कोणत्या टॉपिकवर भर द्यायचा आहे, कोणता टॉपिक आपल्याला इत्यंभूत डिटेल अभ्यासणं जरुरी आहे. बघा, मग आता आपल्याला या वाक्याचं पण विधानार्थी वाक्यामध्ये रूपांतर करायचं आहे. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा. ठीक आहे, मग सर आता हे वाक्य कोणतं आहे, हे विधानार्थी नाही का, तर इथे क्रियापदाचा अर्थ जर आपण विचारात घेतला, बरोबर आहे, तर थेट घरी जा हे आज्ञार्थी वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे, आज्ञार्थी.
आणि मग या क्रियापदाला आपण आज्ञार्थी क्रियापद पण म्हणतो. क्रियापदाचे जे अर्थ आहेत, क्रियापदातून व्यक्त होणारे जे विविध भावार्थ असतात, त्या भावार्थावरून क्रियापदाचे 4 अर्थ निश्चित केलेले आहेत: स्वार्थ, आज्ञार्थ, विद्यार्थ आणि संकेतार्थ. ठीक आहे. मग इथे आज्ञा दिलेली आहे आणि म्हणून हे वाक्य आज्ञार्थी आहे आणि या वाक्याचं आपल्याला काय करायचं आहे? विधानार्थी करायचं आहे. काय करायचं आहे? विधानार्थी. ठीक. जर एखाद्या क्रियापदातून आज्ञा देणे किंवा मागणे, विनंती, सल्ला, उपदेश, प्रार्थना किंवा आशीर्वाद यापैकी एखादा भावार्थ व्यक्त होत असेल तर त्याला आपण आज्ञार्थी वाक्य म्हणतो. ठीक आहे. मग हे वाक्य घरी जा म्हणजे इथे आज्ञा दिलेली आहे आणि मग ते आज्ञार्थी वाक्य आहे. याचा आपल्याला विधानार्थी करायचं आहे. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जा प्रश्नचिन्ह असं वाक्य होणार नाही. ठीक आहे. फक्त यांनी प्रश्नार्थक चिन्ह दिलं दिशाभूल करण्यासाठी. हे आपलं उत्तर नाहीये. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जाऊ नये. ठीक आहे. इथे तर ह्या वाक्याचा आणि या वाक्याचा अर्थच बदलून जातो. या वाक्याचा अर्थच वेगळा आहे. त्यामुळे इथे हे वाक्य होणारच नाही. कारण जेव्हा आपण वाक्याचं रूपांतर करतो तेव्हा लक्षात घ्या, वाक्याचा अर्थ बदलता कामा नाही. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे. ठीक आहे. हे त्याचं उत्तर येणार. ठीक आहे. शाळा सुटल्यानंतर थेट घरी जायला कुणाला आवडेल वगैरे असं काही होणार नाही. बरोबर आहे. आणि मग शाळा सुटल्यानंतर थेट घरी जावे हे त्याचं काय? विधानार्थी वाक्य आहे. ओके. कारण बाकीचे 3ही वाक्य जे आहेत ते वाक्य यामध्ये बसत नाहीत आणि मग ते आपल्या सहज लक्षात येते. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघू आपण. बघा, 1938 साली मुंबई येथे भरलेल्या साहित्य संमेलनात व्युत्पत्ती कोशाची जबाबदारी यांच्यावर सोपवण्यात आली. ठीक आहे. बघा, आता आपल्या TCSच्या एक्झाम जर तुम्ही बघितल्या, मागचे पेपर जर बघितले तर मराठी साहित्याविषयी तुम्हाला हमखास प्रश्न विचारलेला असतो. ठीक आहे. मग या मराठी साहित्याविषयी जे प्रश्न विचारले जातात त्यासाठी आपण काय काय वाचायला पाहिजे? तर मराठी महत्वाचे साहित्यिक तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. त्या साहित्यिकांचं टोपण नाव तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. याशिवाय तुम्हाला त्या साहित्यिकांना मिळालेले विविध पुरस्कार असतील, राज्य लेवल, राष्ट्रीय लेवल, आंतरराष्ट्रीय लेवलवरचे. ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. याशिवाय त्या साहित्यिकांचं साहित्य, बरोबर आहे, त्यांनी कोणती प्रवास वर्णनं लिहिले, त्यांनी कोणती आत्मचरित्र लिहिले, बरोबर आहे, किंवा त्यांचे कोणते फेमस साहित्य आहे, कोणते नाटककार किंवा नाटकं कोणते लिहिलेली आहेत, ते कादंबऱ्या कोणत्या लिहिलेल्या आहेत, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. तो आपल्या TCS सरळ सेवेच्या परीक्षेचा एक महत्वाचा भाग आहे. ठीक आहे. आणि मग आता इथे बघा की 1938 साली मुंबई इथे जे साहित्य संमेलन भरलं होतं, ठीक आहे, तर त्या संमेलनामध्ये व्युत्पत्ती कोशाची म्हणजे आपल्या मराठी शब्द जे आहेत त्यांची निर्मिती कशी झाली, त्याची उत्पत्ती कशी झाली, ठीक आहे, तो शब्दकोश तयार करण्याची जी जबाबदारी आहे, ठीक आहे, ती कोणावर सोपवण्यात आली होती? तर वा गो आपटे. कोणावर सोपवण्यात आली होती? सॉरी, त्याचे आपल्याला पर्याय दिले आहेत: वा गो आपटे, अ भावे, कृपा कुलकर्णी आणि जयवंत दळवी. तर ती जबाबदारी देण्यात आली होती कृपा कुलकर्णी यांच्यावर. कोणावर दिली आली होती? कृपा कुलकर्णी यांच्यावर. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट, मग हे फॅक्च्युअल प्रश्न असतात, याच्यामध्ये शिकवण्यासारखं काही नसते, हे तुमच्या वाचनात यायला पाहिजे. ठीक आहे. हे तुम्ही वारंवार वाचायला पाहिजे. नेक्स्ट, कर्मणी प्रयोगाचे योग्य उदाहरण द्या. बघा, प्रयोगाचं उदाहरण आधी पण आलं होतं, आता पण आलं होतं. म्हणजे काही टॉपिक असे आहेत त्यावर 2-2, 3-3 प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. मग हे टॉपिक तुम्हाला इत्यंभूत अभ्यासणं, त्याच्या संकल्पना सर्व क्लिअर असणं अत्यंत जरुरी असते. कर्मणी प्रयोग याचं आपल्याला काय करायचं आहे? उदाहरण ओळखायचं आहे. बघा, तो गाणे गातो, मी तुम्हाला आताच सांगितलं, इथे तो हा कर्ता आहे आणि कर्ता प्रथमांत आहे. कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नाही आणि जर कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागलेला नसेल तर फक्त 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 कर्तरी प्रयोगच होतो. म्हणून या वाक्याचा प्रयोग कर्तरी आहे. ठीक आहे. आणि गाणे हे कर्म आहे म्हणून सकर्मक कर्तरी पण तुम्हाला म्हणता येईल. ती घरी गेली, जाणारी ती कर्ता आहे, कर्ता प्रथमांत आहे आणि मग हा सुद्धा कर्तरी प्रयोग आहे. ठीक आहे. पण या वाक्यात कर्म नाही म्हणून तुम्ही याला अकर्मक कर्तरी म्हणणार. इथे गाणे हे कर्म आहे म्हणून त्याला सकर्मक कर्तरी म्हणणार. मग कर्ता जर प्रथमांत असेल तर कर्तरी प्रयोगच होतो आणि वाक्यात कर्म असेल तर त्याला सकर्मक कर्तरी म्हणतो आपण आणि कर्म नसेल तर अकर्मक कर्तरी म्हणतो. त्याने पेरू खाल्ला. ठीक आहे. अर्थातच हे काय आहे? कर्मणी प्रयोगाचं वाक्य आहे.
कारण इथे कर्ता तृतीय विभक्तीत आहे आणि पेरू हे कर्म जे आहे हे कर्म प्रथमा विभक्तीत आहे. कोणत्या विभक्तीत आहे? कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतेच, कर्म असतेच, कर्म असल्याशिवाय कर्मणी प्रयोग होणारच नाही आणि ते कर्म प्रथमांतच असते. कर्म कसं असते? प्रथमांतच असते आणि कर्ता मात्र प्रथमांत कधीच नसतो. कर्ता तृतीयांत, जसा इथे आहे तृतीयांत, सविकरणी तृतीयांत, चतुर्थांत्य, षष्ठी विभक्तीत किंवा शब्दयोगी अव्ययांत असतो आणि कर्म असते आणि ते प्रथमा विभक्तीत असते. ठीक आहे. मग हे जे वाक्य आपल्याला आहे त्याने पेरू खाल्ला, हे वाक्य कर्मणी प्रयोगाचं आहे. याच्यामध्ये पेरू हे कर्म आहे प्रथमांत, त्याने हा कर्ता आहे तृतीयांत. कर्ता तृतीयांत, कर्म प्रथमांत. कर्त्याला प्रत्यय कर्तरी होणार नाही, कर्माला प्रत्यय नाही, भावे होणार नाही, म्हणजे राहिलं काय? कर्मणी, आणि म्हणून कर्मणी प्रयोग. ओके. नेक्स्ट, खाली दिलेल्या शब्दाचा समास ओळखा. खाली दिलेल्या शब्दाचा आपल्याला काय ओळखायचा आहे? समास ओळखायचा आहे. ठीक आहे. समासावर सुद्धा हा दुसरा प्रश्न आहे. ठीक आहे. याच्या आधी सुद्धा चहा पाणी हा प्रश्न आलेला होता समासावर, बरोबर आहे. आता इथे तिथे आपल्याला विग्रह विचारला होता, इथे आपल्याला समास ओळखायचा आहे. ठीक आहे. मग आता बघा, चातुर्मास हा शब्द आपल्याला दिलेला आहे. ठीक आहे. आणि चातुर्मास याचा विग्रह काय होतो? 4 महिन्यांचा समूह. ठीक आहे. समूह सूचक शब्द आहे. ठीक आहे. आणि समूह सूचक शब्द असेल, एखाद्या सामासिक शब्दावरून जर समूहाचा बोध होत असेल, समूह सूचित केला जात असेल, तर तो द्विगु समास असतो. हा तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार आहे. हा कर्मधारय समासाचा सुद्धा उपप्रकार आहे असं आपल्याला म्हणता येईल. द्विगु समास हा कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे, कर्मधारय तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे. आणि द्विगु समासामध्ये 2 पदामधील संबंध विशेषण विशेष्य असे असतात आणि पहिलं पद हे संख्या विशेषणच असते. आणि इथे चातुर्मास म्हणजे 4 महिने, इथे 4 हे संख्या विशेषण आलेलं आहे, बरोबर आहे. आणि समूहाचा बोध होतो म्हणून तो द्विगु समास आहे. मग आपल्याला असा एखादा समास जो आहे त्याची सर्व लक्षणं माहिती असणं जरुरी आहे. की द्विगु समास हा तत्पुरुष समासाचा उपप्रकार आहे, तत्पुरुष समासामधले कर्मधारय समासाचा उपप्रकार आहे. द्विगु समासामध्ये 2 पदामधील संबंध विशेषण विशेष्य असे असतात आणि पहिलं पद हे संख्या विशेषणच असते. समूहाचा बोध होतो, समूह सूचित केला जातो आणि समूह जरी सूचित केला जात असला तरी या सामासिक शब्दाचं वचन एक वचन असते. एवढी सारी वैशिष्ट्ये तुम्हाला द्विगु समासाबद्दल माहिती पाहिजे. हे जर सर्व माहिती असेल तर तुमचा प्रश्न चुकूच शकत नाही. ठीक आहे. लक्षात आलंय का? एवढा परफेक्ट अभ्यास तुम्हाला लागणार आहे. कारण लक्षात घ्या मित्रांनो, की ज्या सरळ सेवेच्या एक्झाम आहेत, जर तुम्हाला उदाहरणार्थ तलाठी व्हायचं आहे तर तुम्हाला 100 पैकी 90 मार्क्स पेक्षा कमी मार्क्स असतील तर रिझल्ट बघण्याची गरज नाही. 90 प्लसच मार्क्स तुम्हाला लागणार आहेत. स्पर्धा तेवढी वाढलेली आहे आणि ते मार्क्स घेणं कठीण नाही. फक्त तुम्हाला अभ्यासाला योग्य डायरेक्शन, योग्य मार्गदर्शन आणि प्रॉपर अभ्यास करावा लागेल. ठीक आहे. संकल्पना समजून घ्याव्या लागतील. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालील वाक्य प्रकार ओळखा. पुन्हा वाक्य प्रकारावर आलेला आहे बघा. हा तिसरा प्रश्न आहे या परीक्षेमधला वाक्याच्या प्रकारावर. म्हणजे वाक्याचे प्रकार, ठीक आहे, वाक्य रूपांतर, हा टॉपिक महत्वाचा आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ठीक आहे. मी उत्तीर्ण झालो कारण मी खूप अभ्यास केला. ठीक आहे. मग आता लक्षात घ्या की इथे कारण जे आहे हे कारणबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्यय आहे. उभयान्वयी अव्ययाचे जे प्रकार आहेत मुख्य 2, प्रधानत्व सूचक, गौणत्व सूचक. ठीक आहे. मग त्याच्यामधलं हे गौणत्व सूचकचा प्रकार आहे कारणबोधक. गौणत्व सूचकचे स्वरूप बोधक, कारणबोधक, उद्देश बोधक, संकेत बोधक असे 4 प्रकार असतात. आणि प्रधानत्व सूचकचे समुच्चय बोधक, विकल्प बोधक, न्यूनत्व बोधक आणि परिणाम बोधक असे 4 प्रकार असतात. आणि जेव्हा गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी 2 वाक्य जोडलेली असतात, मग ते स्वरूप बोधक असेल, कारण बोधक असेल, उद्देश बोधक असेल किंवा संकेत बोधक असेल, तेव्हा त्या वाक्याला आपण मिश्र वाक्य म्हणतो. काय म्हणतो आपण? मिश्र. कारण या उभयान्वयी गौणत्व सूचक कारण बोधक उभयान्वयी अव्ययाने 2 वाक्य जोडलेले आहेत. मी उत्तीर्ण झालो आणि दुसरा आहे मी खूप अभ्यास केला. याच्यामध्ये जे कारण दाखवणारं अभ्यास हे आहे, वाक्य आहे, ते गौण वाक्य असते आणि ज्याचं कारण दाखवलं जाते ते प्रधान वाक्य असते. ठीक आहे. मग उत्तीर्ण होण्याला कारणीभूत ठरलेली गोष्ट कोणती आहे? मी खूप अभ्यास केला, बरोबर आहे. मग इथे मी उत्तीर्ण झालो हे प्रधान वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? प्रधान. आणि हे मी खूप अभ्यास केला हे गौण वाक्य आहे. आणि 2 असमान दर्जाची वाक्य या कारणबोधक गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेले आहेत आणि म्हणून हे मिश्र वाक्य आहे. ठीक आहे.
गौणत्व सूचक उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली वाक्य मिश्र वाक्य असतात. संबंधी आणि दर्शक सर्वनामांनी जोडलेली वाक्य सुद्धा काय असतात? मिश्र वाक्य असतात. आणि मिश्र वाक्य म्हणण्याचं कारणच की त्याच्यामध्ये दोन असमान दर्जाची वाक्य असतात. एक वाक्य प्रधान असते आणि इतर एक किंवा अनेक गौण वाक्य असतात. मग आता सर प्रधान वाक्य कशाला म्हणतात? बरोबर आहे ना. प्रधान वाक्य कशाला म्हणायचं? तर जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने स्वतंत्र असते, दुसऱ्या वाक्यावर अवलंबून नसते, त्याला काय म्हणणार आपण? प्रधान वाक्य. आणि जे वाक्य अर्थाच्या दृष्टीने गौण वाक्यावर अवलंबून प्रधान वाक्यावर अवलंबून असते त्याला आपण गौण वाक्य म्हणतो. मग हे मिश्र वाक्य आहे, हे लक्षात घ्यायचं. ठीक आहे. कारणबोधक वापरलेलं असेल, स्वरूपबोधक वापरलेलं असेल, उद्देशबोधक उभयान्वयी वापरलेलं असेल, संकेतबोधक वापरलेलं असेल तर ते मिश्र वाक्य असते. आणि संबंधी दर्शक सर्वनामाने जसं जो अभ्यास करेल, ठीक आहे, तो अधिकारी होईल. मग असं संबंधी आणि दर्शक सर्वनामाने जोडलेलं वाक्य सुद्धा काय असते? मिश्र वाक्य असते. ठीक आहे. नेक्स्ट, मग आपलं उत्तर आहे 3 नंबरचा पर्याय, मिश्र वाक्य. नंतरचं उदाहरण बघू आपण. खालील शब्दाचे लिंग बदला. ठीक आहे. वचनवर प्रश्न आला होता, आता लिंगावर आहे. म्हणजे लिंग वचन तुम्हाला व्यवस्थित अभ्यासणं अत्यंत जरुरी आहे. ठीक आहे. मुले, मग मुले या शब्दाचं लिंग काय करणार आपण? मुली. मुलगे नाही, मुलगा या शब्दाचं अनेक वचन मुलगे होते, बरोबर आहे ना. आणि मुलगे या शब्दाचं एक वचन मूल आहे, मूल, बरोबर आहे ना. आणि लिंग बदलायचं आहे आपल्याला, बरोबर आहे ना. मुले याचं आपण लिंग काय होणार? मग स्त्रीलिंगी मुली. ठीक आहे. मुलगी, मुलगा या शब्दाचं स्त्रीलिंगी रूप आहे मुलगी, बरोबर आहे. मग आपलं उत्तर इथे मुली आहे. ठीक आहे. मग विद्यार्थी काय होतात? कन्फ्यूज होतात, मुली की मुलगी माहित आहे आपल्याला, बरोबर आहे. मुलगी आणि मूल तर होणार नाही, मग मुली होणार की मुलगी होणार? तर मुलेचं मुली होणार, मुलगी नाही होणार. ठीक आहे. मुलगा असेल, ठीक आहे, तर त्याचं स्त्रीलिंगी रूप मुलगी होईल. म्हणून आपलं उत्तर इथे मुली आहे, हे लक्षात घ्या. हे आपण कॉमन सेन्स बघा. लिंग वचनासाठी काही आपल्याला व्याकरण यावं अशी गरज नाही, कारण आपली लहान मुलं जे काही मराठी व्याकरण शिकलेली नसतात ते सुद्धा लिंग वचन व्यवस्थित बोलतात. सुरुवातीला मात्र ते गडबड करतात. पप्पा आली, मम्मी गेला, मग घरातले सर्व त्याला टोकतात, बरोबर आहे. आणि त्याला कळत न कळतपणे आपोआप हे लिंग वचन कळायला लागते आणि तो बोलायला लागतो, बरोबर आहे ना. एवढी सहज प्रक्रिया आहे. त्यामुळे असे शब्द जर तुमचे चुकले तर मग तुमचा रिझल्ट येणार नाही. इथे चूक व्हायलाच नको. ओके. नेक्स्ट, चला नंतरचा प्रश्न बघू आपण. खालील वाक्याचे क्रियापद ओळखा. क्रियापद कोणतं आहे त्या वाक्यामध्ये हे आपल्याला ओळखायचं आहे. ठीक आहे. मग इथे वाचतो क्रियापद आहे, मी इथे वाचतो हे करावं लागेल आपल्याला. इथे टाईप झालेला नाही हा पूर्ण शब्द. ठीक आहे. मग मी रोज एखादे पुस्तक वाचतो, याच्यामध्ये मी हा कर्ता आहे, मी हा काय? कर्ता आहे, बरोबर आहे ना. पुस्तक जे आहे हे काय? कर्म आहे. एखादे हे विशेषण आहे. कशाचं विशेषण आहे? पुस्तकाचं. एखादे पुस्तक, बरोबर आहे ना. एक या संख्या विशेषणापासून एखादे हे संख्या विशेषण तयार झालेलं आहे. आणि मग राहिलं वाचतो, अर्थातच वाचतो हे काय? क्रियापद आहे. हे काय? क्रियापद आहे. ठीक आहे. क्रियापद आपल्याला ओळखता येते. असं जरी असलं मित्रांनो तरी लक्षात घ्या, बऱ्याच विद्यार्थ्यांना काय वाटतं की क्रियापद हे वाक्याच्या शेवटीच येते. जागेवरून काहीही मराठीमध्ये ठरत नसते. जनरली सर्वसामान्यपणे ते शेवटी येते, पण क्रियापदाने शेवटीचे यावे असा कुठलाही नियम आपल्या मराठीमध्ये नाही, भाषेमध्ये नाही, बरोबर आहे. मग ते क्रियापद काय असते? वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो. हे तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. सिंपल प्रश्न आहे, असे प्रश्न चुकता कामा नाही. नंतरचा बघा. खाली दिलेल्या शब्दाला एक वचनी करा. ठीक आहे. आता याच्यामध्ये एक वचनी, ठीक आहे, सरकारचा वगैरे तर पाने हा अनेक वचनी शब्द आहे आणि त्याचं एक वचन अर्थातच काय होणार? पान. ठीक आहे. अगदी सिंपल प्रश्न आहे. पाने, ठीक, त्याने पुस्तकाची पाने फाडली आणि त्याने पुस्तकाचं पान फाडलं. पान म्हटलं तर एक वचन आणि पाने म्हटलं तर अनेक वचनी. मग या पाने शब्दाचं एक वचन काय होणार? पान. सिंपल आहे. ओके. नेक्स्ट, खालील शब्दाचे योग्य अनेक वचनी रूप ओळखा. ठीक आहे. बघा वचनावर सुद्धा बरेचदा प्रश्न आलेले आहेत, रिपीट झालेले आहेत. ठीक आहे. 2-2 प्रश्न सुद्धा आलेले आहेत. मग लक्ष द्या. कुत्रा आपण याच्या आधी बघितलं होतं बघा. वाडा या शब्दाचं अनेक वचन वाडे
आकारांत जर असेल तर एकारांत होते अनेक वचन, असं आपण बघितलं होतं. इथे सुद्धा आकारांत आहे, कुत्रामध्ये शेवटी आ आहे, आकारांत आहे, मग याचं सुद्धा एकारांत होणार आहे. मग कुत्रा या शब्दाचं अनेक वचनी रूप काय होणार? कुत्रे. ठीक आहे, कुत्राचं कुत्रा होणार नाही, कुत्री पण होणार नाही. कुत्री म्हटलं तर ते लिंग बदल होईल तिथे, बरोबर आहे. आणि म्हणून कुत्रे हे त्याचं काय आहे? अनेक वचन आहे. काय? अनेक वचन आहे. सिंपल प्रश्न आहे. आकारांत पुल्लिंगी नामाचं अनेक वचन एकारांत होते, असा तो नियम आहे वचनाचा. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट, कर्मणी प्रयोगात कर्म असते, म्हणजे कसं असते कर्मणी प्रयोगामध्ये कर्म? मी तुम्हाला आताच सांगितलं की कर्मणी प्रयोगाच्या वाक्यामध्ये कर्म असतेच. कर्म जर वाक्यात नसेल तर कर्मणी होणारच नाही. कर्म असतेच आणि ते प्रथमांतच असते, म्हणजे प्रथमा विभक्तीतच असते. कर्मणी प्रयोगाचं लक्षणच आहे की वाक्य सकर्मकच असते, म्हणजे वाक्यात कर्म असते आणि ते कर्म प्रथमा विभक्तीत असते. याचा अर्थ कर्माला कुठलाही प्रत्यय लागलेला नसतो. ओके, आणि म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे? 4 नंबरचा पर्याय, ते प्रथमांत. ठीक, कर्मणी प्रयोगामध्ये कर्ता तृतीयांत असतो, चतुर्थांत असतो. ठीक आहे, द्वितीयांत जिरा केला, हे काहीतरी वेगळं टाईप झालेलं आहे. द्वितीयांत कर्म नसते. ठीक आहे, कर्म द्वितीयांत हे कर्तरी किंवा भावे प्रयोगामध्ये असू शकते. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, समानार्थी शब्द. बघा, या परीक्षेमध्ये हा तिसरा समानार्थी शब्द विचारलेला आहे. 3 शब्द, ठीक आहे, समानार्थीवर आलेले आहेत. आणि म्हणून मी तुम्हाला आधी सांगितलं की शब्द समूह अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. ओके, बघा आता, प्रकाश या शब्दाचा समानार्थी शब्द आपल्याला द्यायचा आहे. तिमीर म्हणजे अंधार. तिमीर म्हणजे काय? अंधार. दुरितांचे तिमीर जाहो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. ठीक आहे, किंवा तिमिरा तुनी तेजाकडे प्रभूने आमुच्या जीवना. ठीक आहे, अशा प्रार्थना आपण केलेल्या आहेत, बरोबर आहे. मग तिमीर म्हणजे अंधार. ठीक आहे, घन म्हणजे ज्याला आपण सॉलिड बनतो. ठीक आहे, डेन्स, घनता म्हणतो ना आपण, घन. ठीक आहे, सॉलिड जे रूप असते, ठीक आहे, त्याला घन म्हणतो आपण. तम म्हणजे अंधार. तम म्हणजे काय? अंधार. आणि उजेड म्हणजे प्रकाश. उजेड म्हणजे प्रकाश, प्रभा, प्रकाश. ठीक आहे, अशी त्याला नाव आहेत. प्रभा म्हणजे सुद्धा प्रकाश. ठीक आहे, मग इथे आपलं उत्तर काय असेल? उजेड. बघा आता, उजेड हा आपलं बोली भाषेतला शब्द आहे असं आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, आणि मूळ मराठी शब्द आहे असे आपल्याला म्हणता येईल. ठीक आहे, तर उजेड म्हणजेच प्रकाश. उजेड म्हणजेच काय? प्रकाश. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द सांगा. पुन्हा विरुद्धार्थी शब्द आलेला आहे, जहाल. ठीक आहे, मग आपल्याला इतिहास माहिती आहे की काँग्रेसमध्ये 2 गट होते, जहाल आणि मवाळ. ठीक आहे, जहालांचं नेतृत्व टिळक करत होते, मवाळांचं नेतृत्व मला वाटतं गोपाळ कृष्ण गोखले वगैरे, त्यांचा जो गट होता तो मवाळवादी होता, बरोबर आहे ना. मग ते आता इतिहासाचं फारसं नॉलेज नाही मला, पण एवढं मात्र निश्चित माहिती आहे की काँग्रेसमध्ये 2 गट होते, जहाल आणि मवाळ. जहालांचं म्हणणं होतं की काय आक्रमक पद्धतीने स्वातंत्र्याची मागणी करावी, आणि मवाळांचं म्हणणं होतं की आपण पायरी पायरीने सुधारणा इंग्रजांकडून करून घ्यावा. मग त्याच्यामध्ये अनेक वाद होते, समाज सुधारणा आधी की राजकीय स्वातंत्र्य आधी वगैरे वगैरे. मग तुम्हाला ते जास्त माहिती आहे, मी त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही. पण जहाल याच्या विरुद्धार्थी शब्द मात्र कोणता आहे? मवाळ. ठीक आहे, तापट नाही, ज्वलंत नाही, कडक नाही. ठीक आहे, तर जहाल याच्या विरुद्धार्थी प्रॉपर शब्द जो आहे तो मवाळ. ओके, खालील शब्दाचा विरुद्धार्थी, पुन्हा विरुद्धार्थी शब्द विचारलेला आहे आपल्याला. वर या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारलेला आहे. आणि इथे वर याचा अर्थ नवरदेव ज्याला म्हणतो ना आपण, आणि मग वधू. लग्नपत्रिका जर बघितली तुम्ही तर त्याच्यामध्ये असते वर वधू, बरोबर आहे. मग वरच्या विरुद्धार्थी खाली वगैरे असं लिहायचं नाही इथे, तसा पर्याय सुद्धा नाही बरं का. मग इथे वर याच्या विरुद्धार्थी शब्द काय येणार? वधू. आवरचा काही संबंध नाही, विवरचा काही संबंध नाही, आणि सावरचा पण काही संबंध नाही. वर याच्या विरुद्धार्थी शब्द काय ना? वधू. वरच्या विरुद्धार्थी वधू. ठीक आहे, जसं नवरदेव, नवरी.
त्याप्रमाणे सेम, आणि तोच त्याचा अर्थ पण आहे. नंतरचा प्रश्न, कणा ही कविता कोणी लिहिली? कणा ही कविता कोणी लिहिली? ठीक आहे, तर ही कविता लिहिलेली आहे कुसुमाग्रजांनी. कोणी लिहिलेली आहे? कुसुमाग्रजांनी. ओके, मला उत्तर द्या बरं. कुसुमाग्रजांनी लिहिली, केशव कुमारनी लिहिली, गोविंदाग्रजांनी लिहिली की केशवसुतांनी लिहिली? सांगता येईल का उत्तर? हा, सांगा फटाफट, सांगता येईल का? शेख, गगन, दीपाली मॅम, सांगा उत्तर सांगा. कणा ही कविता कोणी लिहिली? आता मी तर उत्तर सांगून बसलेलो आहे ऑलरेडी. ओके, कुसुमाग्रज. कोणी लिहिली? कुसुमाग्रज. यस. मग हे जे नाव आहेत कवींचे, टोपण नाव, ठीक आहे, हे तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही सर्व माहिती जी आहे, ठीक आहे, ही तुम्हाला माहिती असणं अत्यंत जरुरी आहे. बघा, हे सर्व तुम्हाला वाचावं लागेल. ओके, त्याच्यानंतर मग कुसुमाग्रज कोणाला म्हणतो आपण? विवा शिरवाडकर, अर्थातच. ठीक आहे, त्याच्यानंतर मराठी विश्वकोश मंडळाच्या 9 वर्ष अध्यक्षा होत्या बघा. ठीक आहे, कोण होतं एवढ्या दीर्घ काळापर्यंत मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा? ठीक आहे, डॉक्टर विजया वाड, आशा बगे, अरुणा ढेरे, निर्जा. ठीक आहे, तर 9 वर्ष अध्यक्ष असणाऱ्या, ठीक आहे, मराठी विश्वकोश मंडळाच्या त्या आहेत डॉक्टर विजया वाड. कोण आहेत? डॉक्टर विजया वाड. ह्या तब्बल 9 वर्ष, बरोबर आहे, मराठी विश्वकोश मंडळाच्या अध्यक्षा होत्या. ओके, यस. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक 25, शेवटचा प्रश्न आपण बघतोय. लक्ष द्या. खालील शब्दाच्या विरुद्धार्थी शब्द. एकूण जर तुम्ही पेपर बघितला तर या संपूर्ण पेपरमध्ये विरुद्धार्थी शब्द, समानार्थी शब्द यावरच तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारलेले आहेत. ओके, त्यामुळे शब्दसंग्रह जो आहे हा वाचायला सुरुवात करायची, वेळेवर त्याला टाइम द्यायचा नाही. रोज तुम्ही ज्या वेळेला इतर कन्सेप्ट क्लिअर करताना आपण जेव्हा थोडंसं अभ्यासामध्ये काय होतं, बोर होतो म्हणतो ना आपण, ठीक आहे, मग तुम्हाला काहीतरी चेंज हवा असतो, अशा वेळेला हे शब्द वाचायचे, हे साहित्यविषयक माहिती वाचायची, शब्दसमूह बघायचा. ओके, मग प्रसारण याच्या विरुद्धार्थी शब्द येणार आकुंचन. ठीक आहे, प्रसरण जे आहे ना, ठीक आहे, एक्सपांड होते, आणि आकुंचन म्हणजे कॉन्ट्रॅक्ट होते, बरोबर आहे ना. आपण जसं म्हणतो की धातू तापविल्यानंतर प्रसरण पावतात आणि थंड केले की आकुंचन पावतात, बरोबर आहे ना. प्रसरण पावणे रबर, बरोबर आहे, मग ते इलेक्ट्रिसिटी वगैरे सोडा, पण तरी प्रसरण पावणे, आकुंचन पावणे. ओके, मग प्रसरण आणि आकुंचन रोजच्या आपल्या नेहमीच्या वापरामधले हे शब्द आहेत. मग प्रसरण याच्या विरुद्धार्थी शब्द येतो आकुंचन. संप्लवन नाही, संप्लवन ही एक पदार्थाची अवस्था आहे, जे पदार्थ तापवले की डायरेक्ट स्थायूमधून वायूमध्ये जातात, त्याला संप्लवन म्हणतो आपण. ठीक आहे, आणि द्रावण माहिती आहे तुम्हाला, ठीक आहे, रसायनशास्त्रामध्ये आपण बघितलेलं आहे. संकलन म्हणजे कलेक्ट करणे. ठीक आहे, तर आपल्याला लगेच लक्षात येतं की आकुंचन हा याचा प्रसारणचा विरुद्धार्थी शब्द आहे. ओके, तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्न बघितलेले आहेत, आणि हे माडाच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत. कोणत्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत? माडाच्या परीक्षेमध्ये आलेले प्रश्न आहेत. ओके, मग आता या सर्व प्रश्नांवरून तुमच्या एक गोष्ट लक्षात आली असेल, आणि ती म्हणजे की आपल्याला नेमकं कशावर भर द्यायचा आहे, आपल्याला नेमका कशावर भर द्यायचा आहे. ओके, तर एकंदरीत या प्रश्नपत्रिकेचं अनालिसिस केलं तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये वर्णमालेवर प्रश्न विचारलेला नाही, पण वर्णमाला अभ्यासणं अत्यंत जरुरी असते. ठीक आहे, याच्यात तुम्हाला या परीक्षेमध्ये संधीवर आलेला नाही, पण संधीचा अभ्यास सुद्धा महत्वाचा आहे, त्यावर सुद्धा प्रश्न विचारतात. कारण आता प्रश्नांची संख्या लिमिटेड असते, सिलेबस वास्ट आहे, त्यामुळे कधी कधी एखाद्या टॉपिकवर प्रश्न येत नाही एखाद्या परीक्षेत, याचा अर्थ तो टॉपिक महत्वाचा नाही असं मुळीच होत नाही.
ठीक आहे. पण एकंदरीत जर तुम्ही बघितलं तर तुमच्या असं लक्षात येते की सर्वसामान्य शब्दसमूह, साहित्याबद्दलची माहिती, प्रयोग आहे, वाक्याचं रूपांतर आहे, समानार्थी विरुद्धार्थी शब्द आहेत, बरोबर आहे ना, यावर तुम्हाला भर द्यावा लागेल. आणि मग हे प्रयोग आहे, समास आहेत, बरोबर आहे. पण हे प्रयोग समास समजण्यासाठी तुम्हाला शब्दाच्या जाती कराव्या लागतात आणि शब्दाच्या जातीमध्ये मग 8 जाती आपल्याला अभ्यासाव्या लागतात. लक्षात आलंय का? तर हे जे सर्व प्रकरण आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत. ठीक. मग तुम्ही थोडं दुर्लक्ष कुठे करू शकता? अलंकार असतील, ठीक आहे, पण अलंकारावर सुद्धा प्रश्न विचारतात बरं का TCS मध्ये. ठीक. पण आला तर एखादाच प्रश्न येतो, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमचे वृत्त आहेत, ठीक आहे. त्याच्यानंतर तुमची शब्दसिद्धी आहे, त्या शब्दसिद्धीवर सुद्धा कमी वेळा प्रश्न विचारलेले आहेत. पण हे इतर जे टॉपिक आहेत, समास आहे, प्रयोग आहे, ठीक आहे, शब्दाच्या जाती आहेत, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, साहित्य बद्दलची माहिती, ठीक आहे, यावर तुम्हाला विशेष भर द्यावा लागेल. वर्णमाला आहे, संधी आहे, ठीक आहे. तर हे जे टॉपिक आहेत आणि वाक्य रूपांतर, वाक्य चा प्रकार ओळखणे वगैरे, ठीक आहे. तर हे सर्व, कारण प्रकार जर ओळखता आला तर रूपांतर करता येणार नाही. ठीक. तर हे सर्व टॉपिक महत्वाचे आहेत. हे एकंदरीत आपल्या या प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स वरून काय होते आपल्या लक्षात येते. मग हे ॲनालिसिस करायला शिका, कारण केवळ अभ्यास महत्वाचा नसतो, विश्लेषण करता आलं पाहिजे की नेमकं काय विचारतात, कसं विचारतात, आपण कुठे आहे, आपण कुठे कमी पडतो, ठीक आहे. ह्या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती असणं जरुरी आहे. हो हो बिलकुल. गगन, साहित्यकावर आपण क्लास घेणार आहे, ठीक आहे. आपण हे जे युट्यूबवर लाईव्ह लेक्चर घेतो ना, याच्यामध्ये आपण साहित्यिकावर सुद्धा घेणार आहे, बरोबर आहे. एक स्पेशल सेशन, ठीक आहे, त्याच्यावर ठेवू आपण. आणि त्याच्यामध्ये 1 ठेवता येईल, 2 ठेवता येईल. आणि त्याच्यामध्ये सर्व साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं, त्यांचं साहित्य, आत्मचरित्र वगैरे वगैरे या सर्व गोष्टी घेणार आहे गगन. बिलकुल घेणार. यस शुअर. ओके. तर इथे आपण आता आज थांबूया, ठीक आहे. याच्यानंतर आपण आणखी काही PYQ घेणार आणि त्याच्यानंतर तुम्ही जे टॉपिक म्हणणार त्या टॉपिकवर सुद्धा आपण काय घेणार, असे MCQs घेणार. ओके, चालेल. तर थांबूया इथे आपण, भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.